नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मालवणी पद्धतीची फिश करी। त्यासाठी साहित्य आहे लसूण, आलं, लिंबू, मीठ, हळद, मसाला, कोथिंबीर, कांदा, धने, मिरची आणि त्यासोबत ओलं खोबरं। इथे मी हलवा या माशाचा उपयोग करत आहे। तुम्ही कोणतेही फिश या पद्धतीने फिश करीसाठी यूज करू शकता। सर्वात आधी आपण फिश मॅरिनेशन करणार आहोत। त्यासाठी लिंबू, हळद, मसाला आणि त्यासोबत मीठ, मालवणी मसाला यूज करायचा आहे। ते सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला फिशला चारी बाजूने लावायचं आहे आणि अर्धा तास छान फिश आपले मॅरिनेट करून घ्यायचे आहे। आता आपण वाटण बघूयात। वाटणासाठी इथे मी धने घेतले आहेत, त्यासोबत बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची कोणतीही मिरची तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर ओलं खोबरं, आलं, त्यासोबत कोथिंबीर आणि लसूण आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचं आहे। आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट करायची आहे। वाटण जितकं स्मूथ असेल तितकीच आपली ग्रेव्हीची जी चव आहे ती वाढणार आहे। आता पॅनमध्ये सर्वात प्रथम आपल्याला तेल घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे। त्यामध्ये आपले जे लसूण आहे तो ठेचून घालायचा आहे। लसूण छान परतला गेला की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा छान मऊसूत होऊन द्यायचा आहे। तुम्ही जर ही रेसिपी फॉलो केली तर तुम्हाला कळालं असेल की आपण 3 स्टेजेसमध्ये आपली ग्रेव्ही करतोय। पहिले म्हणजे वाटण तयार करून घेतोय, त्यानंतर आपलं फिश मॅरिनेशन आणि आता पर्टिक्युलर आपली कृती। तर आता छान आपलं वाटण परतलं गेलं की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ह्या वाटणामध्ये नेहमी गरम पाणीच घालायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता आपली मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपण पुन्हा ह्यामध्ये मीठ घालणार आहोत। एक लक्षात ठेवायचं आहे की आपण ऑलरेडी फिशला मॅरिनेशन करताना मीठ लावलेलं आहे, त्यामुळे इथे बेतानेच मीठ घालायचं आहे। त्यानंतर छान उकळी आली की त्यामध्ये आपले फिश घालायचे आहेत। अगदी हलक्या हाताने हे सर्व जे आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे आणि फिश शिजायला अजिबात वेळ लागत नाही। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं फिश रेडी होतं। इथे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोकमाचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे मी अवॉइड केलेला आहे। अशा पद्धतीने आपली एकदम मस्त आणि झटपट मालवणी फिश करी रेडी आहे। वेगवेगळ्या पद्धतीने आणखी मालवणी फिश करी करता येते, पण ही मी अगदी सोपी पद्धत वापरून तुमच्यासाठी इथे फिश करीची रेसिपी शेअर केली आहे। अशाच आणखी रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।